फायनली माझा नवरा आज घरी आला तर मी त्याच्या आवडीचा बेत बनवला होता. काय बनवलं पुढे तुम्हाला सांगतेच, पण त्याआधी सकाळी सकाळी चहा आणि मस्त ही बासी खिचडी याच्यावरच आज नाश्ता भागवला. मला तर प्रचंड आवडते. मस्त छान गरम केली खिचडी आणि खाल्ली. आणि स्पंदनला दूध आणि बिस्किट दिलं होतं, त्यामुळे आमच्या दोघांचं तर नाश्त्याचं भागलं होतं आजचं. त्यामुळे डायरेक्ट स्वयंपाक करायलाच घेतला. मस्त कढईमध्ये कांदा परतून घेतला. आधी छान लाल होईपर्यंत कांदा परतवायचा. त्यानंतर खोबरं परतून घ्यायचं. त्यानंतर लसण आणि थोडंसं आलं पण ॲड करायचं, पण आलं मी भाजून नाही घेत, डायरेक्ट मसाल्यामध्ये टाकते बारीक करताना. त्यानंतर लाल सुक्या मिरच्या पण छान परतून घेतल्या. लाल मिरची पावडरपेक्षा या लाल सुक्या मिरच्या वापरल्या ना मसाल्यामध्ये खूप छान टेस्ट येते. त्यानंतर मसाला थंड होत होता, त्यामुळं मग पीठ पण मळून घेतलं. आणि याचा मित्र खूप दिवसांनी आला होता, तर त्याच्यासोबत त्याच्या गप्पा चालू होत्या. आणि नवीन सायकल घेतली हे पण त्याला तो सांगत होता. मस्त मसाला ग्राइंड करून घेतला, छान बारीक करून घ्यायचा मिक्सरला. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकायचं, जिरं मोहरी जे आपल्या घरात आहेत ते सुके मसाले टाकून द्यायचे आणि कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर पण ॲड करायची. त्यानंतर मसाला छान परतून घ्यायचा आणि डाळ आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी ग्राइंड करून घ्यायची. म्हणजे कसं आपल्या आमटीला थोडीशी बाइंडिंग पण येते आणि टेस्ट पण खूप छान येते. आणि डाळ सगळी टाकून घ्यायची आणि मस्त छान उकळी काढून घ्यायची आमटीला. आणि इथे बघा आमटी पण तयार होती आणि चपात्या पण. असं होतं आमचं दुपारचं जेवण. चलो बाय.